न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील एसटी स्टँडवर सौ सुलोचना भगवान मस्करे या जानेवारी 23 मध्ये नाशिक फाटा ते आळेफाटा या दरम्यान एसटीमधून प्रवास करत असताना त्यांनी त्यांचे बोरमाळ, मंगळसूत्र, कानातील वेलीसह पुड्या, नथ या त्यांच्याकडील पिशवीमध्ये घेऊन प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे वर नमूद वर्णनाचे पिशवीतील दागिने गर्दीचा फायदा घेऊन चोरी केलेले होते। आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावून या गुन्ह्यात एक महिला व एक पुरुष यांना बातमीदारांच्या मदतीने अटक करून त्यांच्याकडून वर नमूद गुन्ह्यातील माल जप्त करून आज रोजी फिर्यादी सौ सुलोचना भगवान मस्करे यांना कोर्टाच्या आदेशानंतर सुपूर्द केलेला आहे। नमूद सुलोचना भगवान मस्करे यांनी त्यांचे दागिने परत मिळाल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून आनंद व्यक्त केलेला आहे। धन्यवाद। सुलोचना भगवान मस्करे, गाव मड, जुन्नर तालुका, जिल्हा पुणे। मी मुलाकडे गेले होते। जुन्या सांगलीत मुलगा राहतोय, तिथून मुलांनी नाशिक फाट्यावर आला आणि मला बसून दिले। त्याच्याकडे डाग होते माझे, मी इकडे लग्नाला निघाले होते। मुलांनी माझ्याकडे डाग दिले पिशवीत घालून। आळ्याफाट्यावर आले आणि तिथून माझे डाग काढून घेतले। कोणी काढून घेतले तिथं काही तुम्हाला समजलं का? हो, महिला होती माझ्या पाठीमागं, त्या महिलेनीच घेतले। 100% मला तिची गॅरंटी। आणि इकडं पोलीस कंप्लेंट केली आळ्याफाट्याला। त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केले पोलिसांनी आणि माझे लवकर डाग मिळून दिले। त्या दागिन्यांमध्ये तुमचं काय काय होतं? मंगळसूत्र होतं, बोरमाळ होती, कानातले स्टाक होते आणि नथ होती। साधारणपणे किती तोळ्याचा ऐवज होता सगळा? 4 तोळ्याचं। हो। तुमचे दागिने तुम्हाला मिळाले? हो, मिळाले। पोलीस स्टाफचं, आळ्याफाट्या पोलीस स्टाफचं अभिनंदन करते मी। आणि सगळ्या महिलांनी आळ्याफाट्यावर जरा जपून हे करा, डागडूग। महिलांनी आपले डाग व्यवस्थित जपून सांभाळा, कुठं पण जाताना जपून डाग सांभाळा।